खबरदारी म्हणून आपण प्रशासनाला सज्ज आपण आदेश दिलेले आहेत। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग हे तळ कोकणामधील 3 असलेले जिल्हे, ह्या जिल्ह्यामध्ये साधारणतः जुलै महिन्याच्या दरम्यान अतिवृष्टी ही दरवर्षी होत असते। काही ठिकाणी तिथे पाणी देखील शहरामध्ये शिरताना आपण पाहतो। तर अशा वेळेस प्रशासनाला आपण सज्ज राहण्याचे आदेश आपण दिलेले आहेत आणि जे काही दरड प्रवण क्षेत्र आहेत त्याची जे काही उपाययोजना करायच्या होत्या त्या आपण अगोदरच केलेल्या होत्या। आपली पूर्वतयारी आहे। एनडीआरएफची तुकडी ही त्या विभागासाठी देखील कार्यरत असते। त्यामुळे अशा वेळेस कुठली दुर्दैवाने जर कुठली घटना घडली तर नक्कीच आपली तिथे तयारी आहे, परंतु प्रशासन म्हणून आपण तिथे अलर्ट मोडवरती आहोत। असं कळतं की राज्यातील 72 प्रशासकीय अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकलेत, काही मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील आहेत, काही माहिती विभाग नाही। या बाबतीमध्ये 3 तक्रारी ठाणे गुन्हे शाखेकडे देण्यात आल्या आहेत, काय नाही। या बाबतीमध्ये जी प्रथमदर्शनी माहिती जी मी घेतलेली आहे ती ठाण्यामध्ये फक्त एक अशी तक्रार दाखल होती, परंतु ती तक्रार देखील त्यांनी आता मागे घेतलेली आहे। दोघाही व्यक्तींनी एकत्र मिळून आमची जे काही विषय होता आमचा हा मिटलेला आहे। त्यामुळे समन्वयाने त्यांनी तक्रार जी होती ती मागे घेतली गेलेली आहे। त्या व्यतिरिक्त अजून कुठल्याही अशा प्रकारची तक्रार ही ठाणे या विभागाकडे आलेली नाही, म्हणून सध्या तरी इथपर्यंत आपल्याला माहिती उपलब्ध आहे। त्याला देखील सकाळी एक धमकीचा मेल आलेला आहे, ते नेमकं काय प्रकरण आहे, कोण आहे त्यामागे? ईमेल आपण चेस करत आहोत। ते ईमेल कुठून आलेलं आहे, ते कोणी पाठवलेलं आहे ह्याचा तपास सध्या चालू आहे, परंतु प्रथमदर्शनी पाहता कुठलंही घाबरून द्यायचं कुठलंही कारण नाही, त्याची अशी आपण पुष्टी केली आहे। परंतु ज्यावेळेला असे ईमेल्स वगैरे येतात तर आपल्याला कल्पना आहे की मागील काही वर्षांमध्ये असे ईमेल खोडसाळपणाने देखील पाठवले जातात, तर आपण जी पुष्टी करून घेतो। पण सध्या प्रथमदर्शनी तरी माहिती जी घेतली तर असं कुठलं नाही, शहरी नक्षलवाद सध्या तरी तसं कुठलंही कनेक्शन समोर आलेलं नाही, पण चौकशी अजून चालू आहे। लेकिन अभी तक इन्वेस्टिगेशन चालू है। फर्दर इन्वेस्टिगेशन होने के बाद पता चलेगा, लेकिन इनिशियल इन्वेस्टिगेशन में तो कोई धोखा नहीं है। ऑफ कोर्स अगर थ्रेट कोई होगे तो हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं। फर्दर इन्वेस्टिगेशन में चीज आगे आएगी। सर, महाराष्ट्र के मालेगांव की घटना सामने आई है, बूचड़खानों को लेकर एक सवाल खड़ा किया गया कि अवैध बूचड़खाने हैं, सिंगल कुमार है, उसमें वो पानी छोड़ा जाता है, क्या कार्रवाई? नहीं, देखिए उसके ऊपर कंसर्न डिपार्टमेंट जो है वो उसके ऊपर कार्रवाई करेगा।